मित्र मंडळ नरडवे महमदवाडी यांच्या वतीनं या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। प्रथमतः ज्यांचं सिंधुदुर्गामध्ये नाव आहे ते आमचे लाडके सर माननीय श्री रामचंद्र उर्फ बाळा कदम यांचा आज वाढदिवस। खरोखर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या आणि ब्रह्मदेवाच्या चरणी मी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे माझ्या कासारडे साठमवाडी शाळेमध्ये जे मुख्याध्यापक म्हणजे आमचे लाडके सर माननीय अजय सावंत सर या ठिकाणी आले, त्यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे भजन सम्राट प्रकाश पारकर बुवा यांचे ज्यावेळी नरडवे गावामध्ये डबलबारीचे कार्यक्रम व्हायचे त्यावेळी मी धरकरी म्हणून यायचो, पण त्यावेळी मी जे आवर्जून ज्यांना मी बघितलं ते माननीय या ठिकाणी संजय धवन बरोबर ना, यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे नार्वेकर या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी भजन सम्राट माननीय दीपक मेस्त्री बुवा या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। आणि मी स्वतः उदय पारकर तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला जे पकवाद साथ करताय ते नामवंत पकवादवादक संकेत पवार आणि तबलापटू भूषण पांचाळ आणि माझी गोरस मंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। माझ्या जोडीला प्रतिस्पर्धी बुवा भजन सम्राट ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवलं ते भजन सम्राट अभिषेक शिरसाट बुवा, खरोखर या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्यांना पकवाद साथ करतायत ते नामवंत पकवादवादक नम्र स्वभावाचे आमचे रुपेची परब आणि तबलापट्टू वेदांत आणि बुवाची गोरस मंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आम्हाला लाभलाय, खरोखर त्यांची सुद्धा उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताची आणि प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे युट्यूबर्स या ठिकाणी आमचे यश चव्हाण, त्याचप्रमाणे त्यांचे वडील संतोष चव्हाण आणि बाकी सगळे युट्यूबर्स यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून ओम ब्राह्मण प्रतिपालक परश्री मंदिर समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून कोकण भजनरत्न भजन सम्राट श्री प्रकाशजी पारकर बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता माझी कुलदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाच्या जास्ती सामन्याला सुरुवात करतोय। धन्यवाद, जय जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जरा बघ ना बेच झालं। हॅलो लेवल दे। हॅलो 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 ओके आता बरोबर। हॅलो या ठिकाणी खरोखर आमचे लाडके सर माननीय रामचंद्र उर्फ बाळा कदम या ठिकाणी सुवर्ण योग आहे, कारण आज त्यांचा 47 वर्ष आज त्यांना पूर्ण होणार आहेत। आणि खरोखर आमच्या रामचंद्र उर्फ बाळा कदम या साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। खरोखर तुम्हाला नात्याला जोडायला गरज वाटते,
माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते आणि रामचंद्र बाळा कदम हे आम्हाला भेटायला सर आमचं भाग्य लागतं. खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. ही कोणाची पण कामा नाही. वाढदिवसाक डबल बारी ठेवून आणि खरोखर दोन्ही उभे आहेत. आमच्या मॅडम पण या ठिकाणी बसल्यात. आमच्या मॅडमांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या एकदा जोरात टाळ्या वाजवा. 100% मनोरंजन करणार. पण पहिलं खरोखर परमेश्वराचं नामस्मरण करूया. तर जोडी भजन सम्राट कणकवलीची शान. खरोखर अभिषेक शिरसाट बुवा म्हटलं तर वर्षभर बिचारे बारी करत नव्हते, पण आमच्या डबल बारी क्षेत्रामध्ये सुना सुना वैद होता. खरं अभिषेक शिरसाट म्हटल्यानंतर प्रति पांचाळ बुवा ज्यांना ओळखलं जातं ते भजन सम्राट अभिषेक शिरसाट बुवा. खरोखर बुवा तुम्हाला एक देवाने संधी दिली आहे. त्या संधीचा तुम्ही 100% सोना करणार आणि तुमच्यासारखे भजन सम्राट माझ्यासारख्या तरुण बुवांना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशीच परंपरा जपत राहा. तुमच्या पाठोपाठ आम्ही काहीतरी भजन करणार. काही टेन्शन घ्यायचं नाही. असतं माझं जिंदगीत होणार नाही. कारण 42 वर्ष तो ब्रँड प्रकाश पारकर बुवा त्यांचा जर आशीर्वाद असत आणि शिरसाट बुवा जो आशीर्वाद असत तर पारकरा जो असतं कधीच होणार नाही. या 100% बुवा. आता कसं विषय झाला माहितीये, टेन्शन माका येला. बिचारे आजारी आहेत आणि मी त्यांना जर जास्त बोललोय तर उद्या युट्यूबला चर्चा होणार. तो पारकर अभिषेक शिरसाट आजारी असताना बिचारो काय काय बोललो, म्हणून जास्त काय बोलणार नाही. जसे बोलले तसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार. पण कदम साहेबांनी माका नरडेवे गावात 10 वर्ष डबल वारी करतोय. पूर्ण महाराष्ट्रात फिरलोय. सगळे भजन सम्राट जोडी एक झाले, पण नरडवे गावात माझी डबल वारी झाली नव्हती 10 वर्षामध्ये. आमचे जिल्हा परिषद सदस्य ते आमचे कदम साहेब त्यांना विचारतोय उदय पारकर बुवा कोण, 10 वर्षात कधी बघितलंय नाही. अहो बघितलंय मग तुम्ही ठेवशाल तेव्हा माका. पण कदम साहेबांनी आमका या ठिकाणी मला संधी दिली आहे. खरोखर कदम साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. संधीचा 100% सोना करणार. पण बुवा आजारी असल्यामुळे माका टेन्शन येणार, बाकी काय नाही. तुम्ही बिंदास बोला म्हणून सांगशा, उद्या युट्यूबला माका गाडी घालती. हॅलो. माया प्रपंची बहु गुंतलो रे. माया प्रपंची बहु गुंतलो रे. विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. देहाभिमानी अतिरावी
उजवीन रामा माझ्या कंठवीह उजवीन रामा माझ्या कंठवीह उजवीन रामा महालक्ष्मी माते तुझा श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी गुरुवर्य भजरत्न भजन सम्राट प्रकाश पारकर कैलासवासी दीपक चव्हाण संगीत विशारद ज्ञानेश्वर कदम. खरोखर बुवाने सुंदर प्रकारे सुरुवात केलेल्या पण बुवा नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगसी सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायणा बुवा. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही मंडळी. आम्हाला जो सन्मानाची खुर्ची भेटली आहे ना ती आमच्या आई वडिलांची पुण्याई, आमच्या पूर्वजांची पुण्याई, गुरूंची पुण्याई आणि या माझ्या भजन रसिकांची साथ म्हणून आपल्या सन्मान भेटलेलो. आज आम्ही मोठे नाही, आम्ही किती जॅकेटा घातला, किती सदरे मोठे घातला, आम्ही मोठे नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ हे भजन रसिक आहेत. या भजन रसिकांसाठी माझ्या मंडळीने एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण तुमचा आत्मा हाच करा मी परमेश्वर समजतो. कारण कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, या हृदयातील भगवंत राहिला पाण्याविना उपाशी. प्रत्येकाचा आत्मा हाच करा परमेश्वर आहे. बुवानी सुंदर प्रकारे सुरुवात केलेली आहे. उदय अस्त करू नको म्हणत. अरे शिरसाड बुवा पाठीशी असताना अस्त होणार नाही बुवा. उदय म्हणजे लटका माका टेन्शन येईल हो. यांका बोलायचा काय बिंदास काय तुम्ही बिंदास सांगशाल आणि नंतर माझा कांडाप काढूक सुरुवात करशा. तर आज तुमका बिचारे सगळे आता कसा होता विषय बुवा, तुम्ही आजारी असल्यामुळे तुमका सगळे नक्कीच सहकार्य करणार. कारण खरोखर माझे शिरसाड बुवा ज्यावेळी वर्षभर बाह्य करत नव्हते ना आमका सुना सुना झालेला. म्हणजे भजनात मजाच नाही. अभिषेक शिरसाड बुवा भजन क्षेत्रात नाही तर भजन क्षेत्रात मजा नाही अशी माझी माऊली म्हणजे अभिषेक शिरसाड बुवा. एकदा जोरात टाळ्या अहो कुठच्या बुवाला या बुवाने अरे तुझा केलं नाही. आणि आता समाज तर स्वतः जे वाघ कुत्रा वागतात ना ती सध्या पिसावलेली ते नाही. हे खरे भजन सम्राट प्रमोद हरियान बुवा, लोकरे बुवा, मुनगेकर बुवा, लक्ष्मण गुरव बुवा, त्यानंतर विजय परबुवा, तिर्लोटकर बुवा, अजित मुळंबुवा, प्रकाश पारकर बुवा, प्रमोद धोरी बुवा, दीपक चव्हाण बुवा आणि त्यानंतर जर कोण असतील तर अभिषेक शिरसाड बुवा, समीर कदम, प्रवीण सुतार, गोटनकर, संतोष शितकर, दुर्वास गुरव, उमेश वंजारे, नंदादीप वंजारे या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या. त्यांनी ही परंपरा जपली. बुवांची 100% बुवांनी कळ काढला की 100% मी बोलणार पण त्यांचा आज मान सन्मान राखणार.
100% मजा करणार. कारण भक्ती म्हणजे काय बुवा, जी भक्ती अन्नात शिरते ना तरी आपण तिला प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते तरी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते ना तरी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. आणि जी भक्ती माणसात शिरते तरी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे नारदेव मित्र मंडळ. एकदा जोरात टाळ्या या मंडळासाठी होऊ दे. आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त 2020चा सामना आहे. भजनाला सुरुवात करूया. वाणी सांगितलं काय, रुपेश परब 15 वर्ष त्यांच्याकडे वाजवतात. ह्यो माझ्याकडे 10 वर्ष वाजवता, संकेत पवार. पण आता जुलै मध्ये म्हणता मी आता दुसरी कंपनी बघतोय. म्हणजे होच वा रेठाला बुवा. आणि मगाशी आवाज भारी काढला तो. काय झालं विषय तुमका गंमत सांगतोय. हे तसे पैशाकले हवरे आहेत. मगाशी जो आवाज काढले त्याच्यावर ना तुमका सांगतोय. माझी 100 भेटल्यावर पेटान उठले. कारण ह्यांचो एक मुस्लिम बांधव असा राहतात ना, तर एक मुस्लिम बांधवा ते दोघजण बुवा आणि मुस्लिम बांधव असे चाललेले हो. चालता चालता त्या मुस्लिम बांधवाक 20 रुपयाची नोट भेटली. हे म्हणतात माझं काय माझं काय. तो मुस्लिम बांधव म्हणतात जरा थांब, मस्जिद मध्ये जाऊया, नंतर काय त्या 20 रुपयाचा बघूया. हे म्हणतात माझा काय. थोडं समोर मस्जिद दिली. मस्जिद दिल्यावर तो मुस्लिम बांधव म्हणता या अल्लाह बिस्मिल्ला. हे मागसून जात ते म्हणतात 10 तुल्ला आणि 10 मल्ला. म्हणजे असे गुलाम पोचलेले. अजिबात वाईट बोलणार नाही, खरोखर नाही बोलणार. माका काकांनी सांगलेला अभिषेक शिरसाट बुवा हे सांगतो सगळे बुवा तुका वाईट म्हणतात, पण अभिषेक शिरसाट बुवा वाईट म्हणत नाही. पण कारण जे सम्राटच ना वाघबी त्यांना पुराण उरतय. मी पुराण पारकर माझ्या युट्यूबला बाजी टाका, खयतो तो वाघ ठेवा. फक्त अभिषेक शिरसाट बुवा ही अशी व्यक्ती आहे की एखाद्या बोला अरे तुरे सुद्धा करत नाही म्हणून यांचा आम्ही रिस्पेक्ट ठेवतो. आणि जे आहे ते आहे, हे आमच्यासाठी सिनियर आहेत. ते वाघ नाही बुवा, बरोबर ना. मी युट्यूबच्या मध्ये बिंदास आहे. मी बाकी दिसतात चिकणे हो. काय दोघांचा नाका बघाव, नाक सेम म्हणाव. मोठे भाऊ आहे माझे. आता मी मोठं वाटतोय आणि हे थोरले. मी तुमच्याकडे मोठं वाटतोय आणि आता माझे बारके भाऊ तुम्ही वाटता. जॅकेट बघतलास अजून एक तुमका जॅकेट देतोय. खरोखर दिसतात बाकी चिकणे. आणि काय पेटवलास हो. मी माका टेन्शनच दिलेला हो. शपथ काका बोललेलो आहे शिरसाट बुवा आहेत काहीतरी बोलू नको. नाही बोलणार. चरणाजवळ नतमस्तक आहे. बारी पडली तरी चालत. माझे धवन साहेब दिलेत. धवन साहेब लक्षात ठेवा काहीतरी बारी देऊची या. पहिल्यांदाच गाव मी पेटा नुटतोय. हय जर यंग जनरेशन बुवा किंवा दुसरं अन्य बुवा असता एवढ्यात बारीशी तुमका नाही. तुम्ही माझे काय, आम्ही भाऊ भाऊ. फोटो बघा सेम सेम. दोघांचा नाक पण मोठा आणि दंड पण मोठे आहेत बघा. म्हणा 100% बुवा लक्षात ठेवा. तुमका 100 वर्ष तुम्ही आयुष्य जगणार आणि त्याच्यातले 5 वर्ष मी तुमका देतोय. तुम्ही 105 वर्ष जगणार. आमच्या बुवांसाठी जोरात टाळ हरिनामात उतरलात बुवा. सगळ्यांनी सांगितलं आणि काय खरंच सांगतो तुम्हाला. नायर हॉस्पिटल मधला बुवा जेवढे निघाले ना ते सगळे म्हणतात अभिषेक शिरसाट बुवा. वाईट वाटला तेव्हा, वाईट वाटला की अभिषेक शिरसाट बुवा 10 दिवस सुद्धा थांबणार नाही असा बोलूक लागले. तेव्हा माझ्या डोळ्यात टीप पाहिली. मी म्हटलं नाही, अभिषेक शिरसाट बुवा अमर आणि अमरच राहणार असे माझे शिरसाट बुवा. 100% बुवा. पारकाराचा शब्द एवढा वाईट वाटला की भजन क्षेत्रातले बुवा जे आहेत ना ते एवढे वाईट बोलणार आहेत. पण लक्षात ठेवा म्हणजे नरडवे गावाचा आशीर्वाद, नरडवे गावाचा आशीर्वाद असल्यामुळे आज अभिषेक शिरसाट बुवा भजन करतोय. खरोखर बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराने प्रार्थना करून भजनाला सुरुवात करतो. आमची दोस्ती कधीची या भजन क्षेत्रात. आम्ही करिरोडला आमची रूम असा करिरोड बावला म्हणजे समोर. मी मुंबईत राहतोय त्यामुळे कोणाक माहित नाही. आमच्या सरांक पण माहित नाही. सावंत उदय पारकर कासारड्यातलो. आमची दोस्ती कधीची या नाही म्हटलं तरी 20 वर्षापूर्वीची या. लहानपणापासून एकत्र. शिरसाट बुवा फोन करे उदय खय सिग्नलला ये. सिग्नलला येईल की आम्ही दोघदाला गेला म्हणजे वाईटला या भजला गेला हो. मी आपलं खाऊन खाऊन फुगलंय हो. दे
झळकला गरुडाकाशी झळकला 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 वाटे माझा स्वामी आला स्वामी वाटे माझा स्वामी आला स्वामी वाटे माझा स्वामी आला वाटे माझा स्वामी आला स्वामी वाटे माझा स्वामी आला गरुडाकाशी झळकला 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 गरुडाकाशी झळकला 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 वाटे माझा स्वामी आला स्वामी वाटे माझा स्वामी आला आ शिव शंकरा हरी हरा हरी हरा हरी राम करुणा करा शिव शंकरा हरी हरा हरी हरा हरी हरा करुणा करा हरी हरा हरी करुणा करा शिव शंकरा हरी हरा हरी हरा हरी हरा करुणा करा शिव शंकरा हरी हरा हरी हरा हरी हरा करुणा करा शंकरा शंकरा हरी हरा हरी हरा करुणा करा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा गबधब गरिसा गंगाधरा हरी हरा
धन्यवाद. सिद्धेश स म्हणजे सत्य बोलणारे, द म्हणजे दया करणारे आणि श म्हणजे षटकार मानणारे ते सिद्धेश आरेकर. आणि दुसरं मयूर, म म्हणजे मर्दवान, य म्हणजे यथाशक्ती मदत करणारे आणि र म्हणजे रचनात्मक काम करणारे ते मयूर. या दोन्ही भावांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. आता रूपाचा अभंग बुवानी सुंदर प्रकारे सुरुवात केलेली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे. कारण भक्त पुंडलिका सारखे थोर संत होऊन गेले, पण भक्त पुंडलिकाने केला काय बुवा? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला. कोणी तर त्या भक्त पुंडलिकान आणि वडीत 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 काशीक जाऊन निघाले. जातायत वाटेमध्ये त्यांना एक आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे. ते कुकुट स्वामींनी सांगितलं बाबा काशी किती लांब आणि किती लांबा माका माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण? ते गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दृष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? ते गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकुट स्वामी बघ आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आई वडिलांसारखं खरं दैवत या जगामध्ये कोणतं नाही बघा. देवाची भक्ती किती करा, 5 वाजता भक्ती करू बसा आणि रात्री 12 वाजता उठा, त्याचा उपयोग 0. पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद आई वडिलांमध्ये आहे. जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पती का 2 महिन्यानंतर समजतात की मी गरोदर आहे. कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करता. कोण? तो पोटातलो सूक्ष्मजीव. आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळं कर. आणि बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा. जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बुवा. कारण एकदा स्वामी विवेकानंद महाराजांनी एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. पण एक काम करू, दगड घे आणि तुझ्या पोटाक बांध. त्या माणसाने तो दगड पोटाक बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेलो. महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितलात
पण माझा पोट आणि कमार मोडून गेला. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं 9 महिने 9 घटका पोटामध्ये बालक उदर करत स्थिती माता कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बुवा. म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसातील तुकडा दरी तपेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाचे सर कोणत्याही पदार्थाला नाही. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळा आई वडिलांसाठी होते. ह्या सांगू का कारण कसो विषय झालो हे भजन सम्राट. त्याच्यामुळे आता माका वेगळं ट्रॅक करून बारीक खुर्ची लागणार म्हणजे थोडाफार आपला बुवा तुमच्या एवढा माका येणार नाही. मगाशी काय तर कुत्र्याच्या चिन्हावर निवडा नेला वय कुत्र्याच्या चिन्हावर निवडवले काय सांगू तुमका मी. त्या दिवशी पण हरकुळात ज्या काम केला नाही. आता ग्रामपंचायत नाही सोसायटीत उभे होते निवडा दिले. निवडा दिल्यावर रस्त्याची कामं केला नाही. त्याच्यावर नाव अभिषेक क्षीरसागर निधीतून एक सार्वजनिक वीर बांधला त्याच्यावर नाव अभिषेक क्षीरसागर निधीतून एक सार्वजनिक संडास बांधला त्याच्यावर पण नाव अभिषेक क्षीरसागर निधीतून. आता माका सांगा उद्या समजा रस्तो कोसळलो रिपेरिंग करायचो कोणी क्षीरसागर नाव टाकला नाही. उद्या समजा वीर कोसळली रिपेरिंग करायची कोणी क्षीरसागर. उद्या सार्वजनिक संडास तुंबलो उपसायचो कोणी नाही. माझी माऊली म्हणजे इलेक्शनचा विषय म्हणून चांगले बाकी काय नाही जाऊ बुवा. माका तुम्ही काय ते बोला मी तुमका आज काहीच बोलणार नाही. आज या ठिकाणी माता भगिनी बसल्या आहेत खरोखर समाधान वाटला. काय या ठिकाणी माझी आजी बसली तिकडे पाठी आजी तुमच्याकडे बघितलं किती नाही म्हटलं तरी 1 2 3 4 5 7 8 जणच आज. पण कुंकू महत्वाचा. या कलियुगात कुंकू टिकली लावत नाही. पहिल्या काळात बघा एखादी स्त्री दरवाज्यावर बसली ना तो स्वतः तो नवरा खुश असायचो. काय म्हणायचो अरे माझी अर्धांगिनी बसली एवढा ढळढशीत कुंकू दिसायचा. पण या कलियुगात टिकले शोधूचे लागतात. म्हणजे निळी साडी निळी टिकली म्हणजे नवरो निळो झालो. जांभळी साडी डांबळी टिकली म्हणजे नवरो जांभळो झालो. काय बदलतं याची गॅरंटी नाही हो. एखादी स्त्री तोंडूक जर बाथरूम मध्ये गेली ना तर टिकली काढताना बाथरूमला चिकट होता म्हणजे दिवसभर वास काढीत बसलो नवरो. एखादी स्त्री जीवाक जर कंटाळलेली असतात ना ते इलेक्ट्रिकच्या बटनाकच लावता. म्हणजे कंडिशन सांगते तुमका या कलियुगात. पण मुस्लिम बांधव बघा आपली संस्कृती जपतात. पूर्ण ड्रेस त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात तर आपण मराठी बांधव कशाला वन पीस पाहिजे बहिणीनो. पूर्ण ड्रेस वापरा. तर 16 वर्षाचा मुलगा खून करतो 19 वर्षाचा मुलगा चोरी करतो आणि 21 वर्षाचा मुलगा मर्डर करतो. याला एकमेव कारण म्हणजे संगत. ज्याची संगत चांगली आहे ना तो भजनाक बसलो आणि ज्याची संगत वाईट आहे ना तो रानोमाळ फिरता डुकरा काय भेटत काय बघी. म्हणून संगत महत्वाची आहे. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. आमच्या कदम सरांनी आज डबल बारचा कार्यक्रम ठेवला. भजन दे तू काय दिसता नाही हो चिकनो हो लाईट मारणार म्हणून मारा काय नाव स्वयंभू डेकोरेटर्स या भावाकडून त्यांना सांगितलं जरा हनवटेन पेटी वाजून दाखव 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर भावासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि चंद्रकांत कदम जिसमें है दम वय चंद्रकांत कदम. आले किती गेले किती संपले बरारा. आले किती गेले किती संपले बरारा. संपणार आणि संपू देणार नाही. नारदेव मित्र मंडळाचा देणारा नारदेव मित्र मंडळाचा जोराचा या मंडळासाठी होत त्या भावाची इच्छा पूर्ण करतोय. 100 रुपये दिला हनवटेन पेटी वाजव. तू आम्ही बघा त्याला सांगला तर वाजू गावा. तुम्ही म्हणजे परंपरा बघा जर आवडला तर टाळी वाजवा आणि कोणाक पैसे द्यायचे 10,000 रुपये दिलास तरी माका चालते. मी जास्त अपेक्षा नाही. 1 लाख रुपये द्यावा. माझ्या अभिषेक शिस्ताडवाला खरोखर सांगता माका सांगा भारूड 1 नंबर सांगतात. भजन 1 नंबर बातावणी 1 नंबर. 50 एक वारी झाली माका जोडे घेतात ना हो. आणि आता एखाद्या बुवा मी जर बोललोय ना उदय पारकर नको तो नाहीसो करून टाकता. बरोबर बरोबर ना. पण अभिषेक शिरसाट बुवा कधीच ना लहान असू दे मोठं असू दे नाही तर आजो असू दे सगळ्यांबरोबर बाजी करते. असे माझे आजोबा
दोघांची नाका शेमत हो माका टेन्शन नाकच भारी हो बघ ना तुमचा असा चपटा आणि माझा असा फुगीला हनवटेन पेटी होत जय जय महाराष्ट्र जर आवडला तर टाळी जरा शार्प फक्त जरासा कोळी गीत वाजवल्यानंतर गजरात डोक्यात पेटी घेते काय टेन्शन नाही आज सगळाच करू द्या वेगळा काहीतरी करूया बोललंय तर टेन्शन हो बटन चालू करा जरा घट कर नका बटन बंद वाटतं माईकचा हॅलो वर उचले जरा घट पडेल घट हॅलो या ठिकाणी आमचे कासाडे गावचे आमचे मुख्याध्यापक माझ्या कासारडे गाव साटमवाडीमध्ये मुख्याध्यापक म्हणून आमचे अजय सावंत सर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय अजय सावंत सरांना उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो धन्यवाद स्वयंभू डेकोरेटर्स माझ्या भावाकडून या स्वयंभू डेकोरेटर्स यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय मे महिन्यापासून ते जून पर्यंत
पूर्ण तुमका ऑर्डर मिळू दे अशी ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करतोय. अजून माझ्या काकीकडनं काय इला नाही हा. बिचाराने पॉकेट चाललेले ते देतील काही ना. बचत गटाचे भेटले तर बरं होईल, तर 1,500 भेटलेत ना. माझ्या बहिणी बसल्या आहेत. तुम्हाला एक विनंती असा, 1 2 3 4 5 6 जणी आस. तुमका खरं सांगतोय मी, वन पीस घालू नको, पूर्ण ड्रेस वापरा. आजकाल माझ्या बहिणी फॅशन शो करतो, केळीची पानं लावतो आणि वडाची पानं आणि स्टेजवर येणार फॅशन शो करू. समजा चुकान फॅशन शो करताना चुकान रेडो हिरो आणि ती पानं खाला. अवस्था काय होय. बुवा सांगते रेडो ह्योच होतो म्हणून. हे पण सांगते गॅरंटी का हा आमचे खरोखर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांका लहानपणापासून उदय पारकर बघता काय चिकना रूप आहे. सुरेश धवन बरोबर ना. स म्हणजे सत्य बोलणारे, र म्हणजे रचनात्मक काम करणारे आणि श म्हणजे ज्यांच्याकडे क्षमता आहे ते सुरेश धवन साहेब. यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आमच्या साहेबांना उदंड आयुष्याला जोरात टाळ्या साहेबांसाठी होते. अजून भरपूर मी आता एक सुद्धा शब्द बोललेलो नाही, फक्त आई वडिलांचं महत्व सांगितलंय. आई वडील आपल्यासाठी महत्वाचे. आता माका सांगा तुम्ही, कोरोना एवढं ज्यावेळी इलो तरी भोंदू बाबा आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत, भरपूर असंख्य भोंदू बाबा. कोणी गाडी घेतला आणखी लिंबू फिरवला ह्याचा वाटोळा कर, कुणी बंगलो बांधला की नारळ फिरवला. त्या षडभंगूर असा आपली ग्रामदेवता कुलदेवता वर्षातून एकदा सत्याची पूजा घातली पाहिजे आणि आई वडिलांची मनापासून भक्ती केली पाहिजे. आयुष्यात कधी कमी पडणार नाही. ह्यो पारकराचा शब्द. तर प्रकाश पारकर बुवा 42 वर्ष आज भजन क्षेत्रात आहेत, पण त्यांचं पुतण्या येऊन सुद्धा आज डबल बारीत सुद्धा महाराष्ट्र फिरता. याचा कारण आई वडिलांचे संस्कार, भजन रसिकांचे आशीर्वाद. आमचे बुवाचे आज आहेत ना भजन करतायत ते तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद. बरोबर ना बुवा? बरोबर. टाळी वाजवतो बाबा. तुझी स्टाईल काय चिकून दिसत जरा हाय काय तर खरडवलं श्याम बुवा. असं आपलं कायम टेन्शन माका ना. माका आता बारीक सारीक असे विषय धरून बोलवता लागणार. ह्या माणसाक बोललंय तर मग माका टेन्शन येतं ना हो. उद्या माका जीव देऊची पाळी आहे. काका माझं इटम ना करून टाकी. तर रूपाचा अभंग सादर करूया, गजरात बघूया. अजून भरपूर मी करणार आहे. गजरात जाऊ नको, ही पेटी पण डोक्याला घेऊची. बक्षिसीला म्हणून घेतल्या तुम्ही हनवटेन वाजव म्हटला म्हणून बाकी काय नाही. या ठिकाणी मंथन म म्हणजे मर्दवान, थ म्हणजे तलवारी संगीतधार असणारे आणि न म्हणजे नम्रपणे राहणारे ते मंथन ढवाण या भावाकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांना उधट्ट आयुष्य लागू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. धन्यवाद. साहेबांसाठी आपण गाणं म्हणूया. सारा दिवस आज गाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस कदम गुरुजींचा. वाढदिवस कदम गुरुजींचा. वाढदिवस कदम गुरुजींचा. आज घाईचा वाढदिवस कदम गुरुजींचा. आई वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे आज पूर्ण सिंधुदुर्गामध्ये आमच्या सरांचं नाव आहे आणि खरोखर आमच्या सरांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय. म्हणून म्हणतोय सारा दिवस आज घाईचा. सारा दिवस घाईचा.
सादर करतोय. साध बधप गरी गप गरी गरी सा. 30 तारीख पासून डबल बारी कंटिन्यू गोवांका माहिती असा. रोज बारी एक दिवस सुद्धा खाली नाही. 16 तारीख पर्यंत अजून आमचे शिरसाट मोहनची माझी 11 तारीखला होणार बारी. हॅलो लेवल लेवल बेस झालो बघ. हॅलो हॅलो लेवल लेवल हॅलो हॅलो ओके. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो लोचनी सुख झाले हो साजनी.
आले हो साजन आले हो साजनी धन्यवाद